जडलो तो आता पायी, जडलो तो आता पायी, भू काही वेगळा. जडलो तो आता पायी, भू काही वेगळा. तुम्ही संती कृपा केली, गंगे चाली ओघाची. सांभाळलो माय बापा, सांभाळलो माय बापा, केलो तापा वेगळा. तुम्ही संती कृपा केली, गंगे चाली ओघाची. ओरसया जीव झाला, ओरसया जीव झाला, तुका केला मौन्याची. ओरसया जीव झाला, तुका केला मौन्याची. तुम्ही संती कृपा केली, गंगे चाली ओघाची. श्री विठ्ठला सर्वजन सागणीला मुला भंजनित पाणिं मंडनं मंडनानां तोकृषि माला कंदान कंजनेत्रं हासं श्री विठ्ठलं चिन्तयामि. अनुवन्ना काय माझी वाणी मानेल संतांशी रंगो चित्ताशी आपुल्या. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, सेवेलागी सेवक झालो. प्रविश्य मम वाचमां प्रसूतां संजीवयत् अखिल शक्तिधर स्वधाम्नां अन्योजस्त चरण श्रवण पुरारी प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. ओम नमो ज्ञानेश्वरा.
करुणा करा भ्या पावन घाव चराचरी मी कला कसरी काहीच नेणो बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास याची आस पुरवावी जडलो तो आता पायी जडलो तो आता पायी होऊ काही वेगळा तुम्ही संती कृपा केली तुम्ही संती कृपा केली गंगे चाली ओघाची प्रस्तुत प्रसंगी नियोजित कीर्तन रूपी सेवेकरिता उपस्थित केलेला अभंग जगद्गुरु जगतमान्य देवनिवासी वैराग्य परामूर्ती महाराष्ट्र भूषण अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे लाडके आणि एकनिष्ठ भक्त श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा संतपर प्रकरणातील संतांच्या कृपेच्या संबंधाने संतांच्या चरणाजवळ परिहार देणारा अभंग आहे. विठ्ठला विठ्ठला आज जगद्गुरु श्री तुकोबार यांची बीज आहे. तुकोबार यांचा वैकुंठ गमन सोहळा आहे. त्या निमित्ताने आपण सर्व भाविभक्त हरिभक्त मंडळी या कीर्तनात उपस्थित आहोत. तुकोबारांच्या संबंधाने काय ऐकावं, त्यांच्या लीला गुण कीर्तन वर्णन करावं, श्रवण करावं आणि महाराजांनी आपल्यावर जे उपकार केले त्या उपकारातून उतराय तर आपण काही होऊ शकत नाही, पण त्या मार्गाने काही मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न करावा या हेतूने आपण सगळे मंडळी या ठिकाणी आज उपस्थित आहोत. त्यावर आपण बोलू. तत्पूर्वी शिवेला निवडलेल्या अभंगाचा शब्दशः अर्थ आपण पाहू. श्री तुकोबाराय संतांच्या चरणाजवळ बसून किंबहुना संतांच्या सानिध्यात संतांच्याच बद्दल तुमच्या कृपेने माझ्या जीवनात काय झालं आणि मी काय केलं पाहिजे हे सांगतात. श्री तुकोबाराय म्हणतात, अहो संत हो, मी केवढा भाग्यवान आहे, मी मोठा भाग्यवान आहे की तुमच्या चरणाच्या जवळ तुम्ही मला आश्रय दिला. आश्रय दिला, तुमच्या चरणाच्या मी सानिध्यात आलो आणि इतका म्हणून लाभ झाला, इतका म्हणून फायदा झाला. सर्वप्रथम मला असं वाटतं की मी आता या पायापासून कधी वेगळा होणार नाही. वेगळा होईल तर माझ्यासारखा दुर्भाग्य कोण आहे. होऊ काही वेगळा, मी आता कशाला वेगळा होऊ, या चरणापासून दूर कशाला राहू. एकदाची मला आपले चरण सापडले, मी आता वेगळा कसा होऊ, दूर कसा जाऊ, का जाऊ. तुम्ही संती कृपा केली आणि आपण संतांनी माझ्यावर अशी कृपा केली, अशी कृपा केली ती कधी मधी नाही केली. महाराजांचं उदाहरण फार सुंदर आहे. महाराज म्हणतात, संतांनी माझ्यावर अशी कृपा केली ज्याप्रमाणे उगमापासून तर सागराला मिळेपर्यंत गंगेचा ओघ जसा अखंड चालू असतो. अगदी जनांचे पापतापाचा हरण करत आणि तीरावरील काठावरील वृक्षांना पाणी देत गंगेचा ओघ जसा अखंड चालू असतो, तसं संत मायबाप आपण माझ्यावर केलेली कृपा ही अखंड आहे. गंगेच्या ओघाप्रमाणे गंगे चाली ओघाची आपण किती म्हणून कृपा केली, काय म्हणून माझ्याशी संबंध ठेवला. तुकाराम महाराज म्हणतात, संत हो, आपण माझे मायबाप झाला. ज्याप्रमाणे मायबाप लेकराचा सांभाळ करतात, आपण माझे मायबाप झाला आणि मला माझा सांभाळ केला. आता मी वेगळा कसा होऊ. सांभाळलो माय बापा, आपण मला त्रिविध तापापासून मुक्त केलं, संसार तापापासून मुक्त केलं. आता मी वेगळा कसा होऊ. सांभाळलो माय बापा, केलो तापा वेगळा, आता कसा वेगळा होऊ. तुकोबाराय म्हणतात, आपण आमची आई झाला, प्रेमामृत पाना पाजलात, ओरशे या जीव झाला. त्या प्रेमामृत पाण्याने मी तृप्त झालो, मिळवणं काही शिल्लक राहिलं नाही. आणि एवढं शब्दांचं भांडार आमच्याकडे असताना सुद्धा बोलायला सुद्धा काही शिल्लक राहिलं नाही. ओरसेला जीव झाला, तुका ठेला मौन्याची ही अवस्था ज्या संत कृपेने प्राप्त झाली, त्या संत चरणांपासून मी वेगळा कसा होऊ, हा या अभंगाचा शब्दशः अर्थ आहे. विठ्ठला एक 2 मिनिटांमध्ये त्या कीर्तन सेवेच्या निमित्ताने आपल्या भेटी झाल्या त्याचा परिहार देतो. तो असा आहे, आपल्या सर्वांना ज्ञात आहे किंबहुना आपण सर्व त्या मार्गाचे पायीक आहात. जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबार यांचा सोहळा, पालखी सोहळा जो पंढरीला जातो, त्या पालखी सोहळ्यातील जोगेश्वरी प्रासादिक दिंडी
या दिंडी मंडळ नगर काळेवाडी राहत या परिसरातील पंचक्रोशीतील सगळे मंडळी या दिंडीमध्ये असतात आणि आपण सर्व त्याच दिंडीचे सगळे वारकरी तुकोबरायांच्या पालखी सोहळ्याचे तुकोबरायांचे ज्ञानोबरायांचे आपण वारकरी मंडळी या कीर्तनाला आज या ठिकाणी आपण सगळे उपस्थित झालेले आहात. या कीर्तनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदंगवादक गंभीर महाराज अवतार हे या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय महाराजांनी मला या ठिकाणी कीर्तन सेवेसाठी निमंत्रित केलं. सुदामांना नखाते यांच्या माध्यमातून ही सेवा राटणीला एकदा कीर्तनाला आपण गेलो होतो तेव्हाही कोणतेतरी नखातेच होते पण ते नखाते अण्णाच होते का राटणीला मंदिरात आलो होतो एकदा कीर्तनाला त्यानंतर लोळवलं एकदा त्यांनी तिथून बोलवलं होतं. नखाते भरपूर असतील ना तिथं वेगवेगळे असतील इथे अण्णांनी कृपा केली बीजेला बोलवलं म्हणून अण्णांचे धन्यवाद गंभीर महाराजांचे धन्यवाद. आणि दुग्ध शेतकऱ्यांना न्यायाप्रमाणे गंभीर महाराजांचा सुंदर मृदंग या ठिकाणी वाजतो नाही बोलतो. गंभीर महाराजांचा मृदंग बोलतो असं मी नेहमी म्हणत असतो. अभिमन्यू महाराज त्याचं कारण असं आहे महाराष्ट्रभर अनेक मृदंग वादक आहेत सगळे गोड आहेत मधुर आहेत सुंदर आहेत छान आहे पण गंभीर महाराजांच्या बाबतीत माझ्याकडे एकच वाक्य असतं ते म्हणजे असं आहे आज महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेरही भल्या भल्या वक्त्यांच्या ओठातून जे शब्द निघत नाहीत गंभीर महाराजांच्या बोटातून ते शब्द निघतात. हे गंभीर महाराजांच्या मृदंगाचं वैशिष्ट्य आहे. आणि दुग्ध सरकार न्यायाप्रमाणे आपल्या मृदंगाची साथ आणि अभिमन्यू महाराजांचा मंजूळ आवाज पांचाळी त्यांचा अन्न मंजूळ असायला पाहिजे. काय सुंदर समयोचित राग गायक भरपूर आहेत पण यमनच्या वेळेला भैरवी गातात एवढाच प्रॉब्लेम आहे. महाराजांनी सुंदर ऐरी भैरव समयोचित वेळ आहे आणि म्हणून या ठिकाणी सुंदर आदरणीय महाराजांना धन्यवाद. दुसरे आमचे महाराज पांचाळ महाराज दोन पांचाळ आम्हाला साधून काढतात की काय तो काय दोन्ही पांचाळांना धन्यवाद. आदरणीय महाराज सगळे नाम निर्देश करणं शक्य नाही कारण मी आपल्या नामाशी विधित नाहीये म्हणून क्षमा करा. परंतु आपण सर्व तुकोबरायांचे पायक आहोत तुमच्या मध्ये असेल तुकोबरायांचे आपण टाळकरी वृष पर्वताई सुंदर कीर्तनकार आहेत भागवताचार्य आहेत बीजेच्या कीर्तनाच्या निमित्ताने उपस्थित आहेत. माझ्या कीर्तनात येत नाहीत कधी हो असतो हो आपल्याला सर्वांना ज्ञात असेल गंभीर महाराजांचं प्रेम आहे म्हणून त्यांनी सांगितलं म्हणून सांगतो तुम्हाला. युट्यूबवर आपण कुठे कधी पाहिलं असेल महाराष्ट्रात आज जे बाल कीर्तनकार मुलं मुली फिरतात ना त्या सगळ्यांची जनक ही आहे आणि ती माझी मुलगी आहे असा परिचय सांगतात. आजपासून 8-10 वर्षापूर्वी म्हणजे आता 9वीला आहे आणि 8-10 वर्षापासून कीर्तन करते ती दुसरीला होती तेव्हापासून वयाच्या 7व्या वर्षी कीर्तन करणारी महाराष्ट्रातली पहिली मुलगी आहे. आज ती सुंदर भागवत इतकं अप्रतिम करत आहे म्हणजे ग्रंथ आणि चिठ्ठी कोणतीही न ठेवता भागवतातले अनेक श्लोक विविध रागात गाऊन अशा प्रकारे असतो ते आपण भागवत कुठे ऐकलं किंवा आपण ते मोबाईलवर पाहू शकता. गंभीर महाराजांची कृपा आहे प्रत्येक कीर्तनाचं लाईव्ह स्ट्रीमिंग त्यांच्याकडे असतं आणि ते महाराष्ट्रावर वारकऱ्यांना ते पुरवतात. वेळ आपल्याकडे कमी बाकीचं बोलण्यापेक्षा आपण महाराजांच्या चरणावर समोरांजली वाहिली पाहिजे. जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबारायांचा हा अभंग आहे आणि अभंगाच्या माध्यमातून तुकोबार आहे संतांनी आमच्यावर जी कृपा केली त्या कृपेत राहणंच पसंत करतात. हो कधी कधी असं असतं उपकारातून उतराई होण्याचा आपला प्रयत्न असतो पण त्या उपकारातून उतराईवर आपण झालो तर तिथे संबंध तुटण्याची शक्यता असते. म्हणून महाराज म्हणतात मी या कृपेतच राहू इच्छितो आपल्या चरणापासून वेगळा होण्याची अजिबात इच्छा नाही. काय इच्छा नाही तर जे काय मिळवायचंय अपेक्षेपेक्षा जास्त ते मला या ठिकाणी मिळालेलं आहे. मानवी जीवन महाराज मानवी जीवन तिथंच कृतकृत्य होतं त्याच्या मनाला जे अपेक्षित असतं ते प्राप्त जर झालं तर तो तृप्त होत असतो. तुमचा मला सगळ्यांचा प्रयत्न त्यासाठीच आहे. प्रत्येक माणूस जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठीच प्रयत्न करतो. लोक गाव सोडतात घर सोडतात लेकरवाळू सोडतात बायकाबरोबर सोडतात जंगलात जाऊन राहतात शहरात जाऊन राहतात एकटे राहतात हाताने करून खातात बाजेवर झोपतात फुटपाथवर पडतात सगळे कष्ट कशासाठी गंभीर महाराज यशस्वी होण्यासाठी रात्रंदिवस काम करतात. ज्ञानोबा सांगतात सायास करीशी
प्रपंच दिन आणि निशी. निशी म्हणजे रात्री, म्हणजे रात्रीचा दिवस करतात आणि दिवसाची रात्र करायची. रात्री झोपायला काय फाशी आली का? अहो रात्री जागतात आणि दिवसा जागतात, अखंड प्रयत्न करतात कशासाठी? यशस्वी होण्यासाठी. आणि करू नये का? केलेच पाहिजे. हो केलेच पाहिजे. आपापलं क्षेत्र कोणतंही असेल, कोणाचं राजकीय क्षेत्र असेल, कोणाचं पारमार्थिक क्षेत्र असेल, कोणाचं कृषी क्षेत्र असेल, कोणाचं वैद्यकीय क्षेत्र असेल, विविध क्षेत्र आहे. प्रयत्न केलेच पाहिजे. प्रयत्न केल्याशिवाय माणसं यशस्वी होत नाहीत. विठाला परंतु हे लक्षात असू द्या, प्रयत्न केलेच पाहिजे, धावपळ केलीच पाहिजे, त्याशिवाय प्राणी यशस्वी होऊ शकत नाही, जीवन यशस्वी होऊ शकत नाही. परंतु हे लक्षात असू द्या, प्रयत्न करताना योग्य दिशाही असली पाहिजे आणि प्रयत्नाला प्रारब्धाची जोडही असली पाहिजे. नाही नुसतीच धावपळ केली, नुसतेच प्रयत्न केले तर ध्येयापर्यंत जातोच, यशस्वी होतोच असं नाही. धावपळ करणारे अनेक रात्रंदिवस धावपळ करतात. कुत्रा माहिती का तुम्हाला? कुत्रा सारखा धावत असतो ना, कुत्रा सारखा धावपळ करतो, मग यशस्वी आहे का? हा, कुत्रा धावपळ करतो पण त्याच्या धावण्याला ध्येय नाही, दिशा नाही, धोरण नाही आणि कृपा नाही, प्रारब्ध नाही. धावपळ केल्याने, प्रयत्न केल्याने यशस्वी होतो, पण त्याला प्रारब्धाची जोड असली पाहिजे. ज्ञानोबा ज्ञानेश्वरी वर्णन करतात, उद्योग केलाच पाहिजे, पण त्या उद्योगाला यशस्वी करायचं असलं त्याला आपल्या भाग्याची जोड पाहिजे. भाग्याचे निभरसे, उद्यमाचे निमिषे आणि मग समृद्धीचा आता पैसे घरे निघे. समृद्धीचा आता पैसे घरे निघे, पण केव्हा? अगोदर भाग्याचे निभरसे आणि मग उद्यमाचे निमिषे. हो भाग्य म्हणतो सांगितलं बरं का माऊलींनी. हो नाही तर प्रयत्न भरपूर करतात लोक. तुम्हाला दिसत असेल काही लोक कमी प्रयत्न करतात तरी पण साध्य होत नाही, कारण भाग्य कमी पडतं. गंभीर महाराज, काही लोक रात्रभर घाटावर पकवास घेऊन, प्रयत्नाची कमी का? प्रयत्नाची कमी नाही महाराज. तिरकिट तकता 1998 साली सुरुवात केली होती, 2019 ला तेच पिढी आली. प्रयत्न कमी आहेत का? प्रयत्न भरपूर आहेत, पण काय कमी पडलं? भाग्याचे निवड. भाग्य कमी पडलं, प्रयत्न भरपूर आहेत. आणि जीवन यशस्वी होण्यासाठी प्रयत्नही पाहिजे, प्रारब्धही पाहिजे. हे झालं प्रपंच. कोणतंही क्षेत्र घ्या, आपण उदाहरणार्थ मृदंग घेतला, कोणतंही क्षेत्र हे प्रपंच झाला. परमार्थातही तसंच आहे. परमार्थात सुद्धा किती प्रयत्न करा तुम्ही, पण जर कृपा नसेल तर साध्य होणार नाही तर परमार्थात ती गोपिका तिचा अनुभव सांगते, अहो मी किती प्रयत्न केला, कृपेशिवाय मी किती प्रयत्न केला. नाना साधनाच्या केल्या कट, परमार्थात कदाचित प्रयत्न करणारे आपल्याला कमी दिसतील आणि कमी असतातच. भगवान गीतेमध्ये सांगतात परमार्थात प्रयत्न करण्याची संख्या किती आहे की मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित निषिद्ध आहे. आणि त्यामध्ये सुद्धा जेवता आम विशुद्धाराम कश्चित मामूल्य तुझा हजारात एखादा प्रयत्न करतो आणि तसे हजारात एखादा प्रयत्न करणाऱ्या हजारापैकी कुणीतरी एखादा माझ्यापर्यंत येऊन पोहोचतो. पण असं असलं तरी त्याने किती प्रयत्न केले. ही गोपिका म्हणते अहो किती प्रयत्न केले, नाना साधनाच्या केल्या, खटपटा विविध साधने केले. काय केले? योग केला, याग केला, यज्ञ केले मोठमोठे, दान केला, धर्म केला, तप केल्या, साधना केल्या, परित्याग पवती याच्या नारवंटा त्याचा उन्मठ्यापर्यंत सुद्धा जात नाही. हो का जात नाही? प्रयत्न आहे, कृपा होणे बाकी आहे. विठाला इथे तुकोबारायांचं बोलणं जे परिपूर्ण असं वाटतंय
कशावरून? महाराज स्वतः म्हणतात ना, यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस ओढ व्हावा. आणि तो झाला की नाही झाला? महाराज स्वतः सांगतात, आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलीय धावा कृष्णेच्या धावा ज्या अर्थी खुंटल्या त्या अर्थी निश्चित विश्रांतीला प्राप्त झाला विठ्ठला. आणि मग एवढं झालं का? महाराज म्हणतात अट्टहास केला, मी प्रयत्न केला, अट्टहास केला, पण नुसते अट्टहासाने झालं, कृपा झाली. कृपा झाली म्हणून निश्चिंतीने विश्रांतीला पावलो. कोणाची कृपा झाली महाराजावर? तुकाराम महाराजांवर कोणाची कृपा झाली? हो, तसं तर तुकाराम महाराजांच्या भाषेतच आपल्याला त्याचा विचार करायचा म्हटलं तर तुकाराम महाराज म्हणतात, माझ्यावर तशी अनेकांची कृपा आहे. मजवरी कृपा भक्तांची, संतांनी माझा एवढा लाड केला, एवढा स्नेह मला दिला, लाडकं करून ठेवलं मला. अनेकांची कृपा आहे. आता अनेकांची म्हणजे खूप मोठी लांब लाईन घ्यावं लागेल, त्याचा विचार करावा लागेल. पण आपण इथे एक 4-5 जणांचं तुकोबारायांच्या चरित्राच्या संबंधाने आपण अभंगावर बोलण्याचा प्रयत्न करतो. तुकोबारायांच्या जीवन प्रणालीतून हा अभंग सोडण्याचा आपण प्रयत्न. मजवरी कृपा बहुतांची असं महाराज म्हणतात. बहुतांची म्हणजे नेमकं कोणाकोणाची? एक 4-5 जणांची कृपा आपल्याला इथे पाहता येईल. त्यात प्रामुख्याने पहिला क्रमांक तुकाराम महाराज म्हणतात, माझ्यावर मनाने कृपा केली, मनाने कृपा केली आणि म्हणून माझं जीवन सफळ झालं. आणि एक लक्षात ठेवा, मन ज्याच्या सोबत आहे त्याच काम करण्यात काहीतरी अर्थ आहे. मनाने सांग बरं का. परमार्थात तर त्याला फार महत्व आहे. व्यवहारात सुद्धा मोबाईलवर का बोलू देत नाही ड्रायव्हिंग करताना? शासनाने त्याला बंदी आणली का? ज्या वेळेला ड्रायव्हर गाडी चालवताना मोबाईलवर बोलतो त्यावेळेस त्याचं मन हे गाडी चालवण्यात जास्त असतं की बोलण्यात? त्यावेळेला ठोका बसण्याची शक्यता असते. म्हणून डोंट स्पीक ऑन मोबाईल व्हेन ड्राईव्ह. विठाला विठाला. मनाची साथ जशी व्यवहारात आहे, अव्यवहारापेक्षा परमार्थात फार महत्वाचं आहे. आपलं एक वाक्य आहे प्रसिद्ध, परमार्थात चित्त, शरीरात पित्त आणि प्रपंचात वित्त हे लागतं. त्याशिवाय हे कोणतंच काही साध्य होत नाही. मनाची साथ लागते महाराज, तेव्हा परमार्थ. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, माझ्यावर अनेकांची कृपा आहे ना, त्यात पहिला नंबर मनात चालवला महाराजांनी. पहिला नंबर का? मन फार अवघड आहे. मन जर सोबत नाही आलं तर काय काय प्रपंच, काय परमार्थ आहे? हो, कारण मन इतकं सैराट आहे. चंचल विमान कृष्ण कीर्तन चाललंय मावशी, ऐकायला आलं का? बोलायला शांततेत बस 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 शांत. अण्णा हा बस, तिकडे जागा आहे सावली. सरका 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 सरका, थोडं थोडं सरका. आजी आजी सरका थोडं, येणाऱ्या नाही बस. सरळ सरळ सरळ. झालं का? झालं का? विठ्ठला विठ्ठला. काय होतं, कीर्तनाला एक लिंक असते, धार असते. धार एकदा बोथट झाली का ती व्यर्थची घाव सगळे. लाकूड तोडायचं असलं तर काय पाहिजे? घाव जोरात पाहिजे. पण नुसते घाव जोरात असून चालत नाही. ज्यांना घाव घालताय त्याला धार पाहिजे ना. धारीतच येऊन बसलं, टाकली तोडून धार. तर काय सांगत होतो तुम्ही? अरे कीर्तन तर बरोबर आहे, पण कीर्तनात मी सांगत होतो कृपा. अगदी बरोबर. संतांवर पुन्हा मनाची कृपा. इथं सुरुवात झालं होतं, तुम्ही थोडं माग आणलं पुन्हा, यांनी थोडं पुढे घेतलं. बरोबर आहे, तिथून चालू. मनाची कृपा फार महत्वाची आहे, कारण मनाची कृपा होणं एवढं सोपं नाही.
मनाची कृपा होणं. कारण मनाचा स्वभाव वर्णन करताना अर्जुनासारख्याने तक्रार केली देवाकडे. देवाचा एकनिष्ठ मित्र होता, जवळचा होता, सखा होता, नातं होतं, खूप सगळं. पण मनाच्या बाबतीत अर्जुन डगमगला. भगवंताला प्रार्थना केली, भगवान चंचल मी मला कृष्ण प्रमाती बलवत्रम तस्याहं निघम मन्ये वायुरू सुदुष्करम. वायाच्या वेगाने धावतंय मन, कसं आकाव मनाचा वेग किती माहितीये तुम्हाला? आज आपण वंदे मातरम 2018 ट्रेन पाहतोय. तिचा वेग मर्यादित आहे, विमानाचा वेग सुद्धा मर्यादित आहे. मनाचा वेग मर्यादित नाही महाराज. इतका वेगवान मन आहे, ध्यान देऊस तर पोहोचतंय जाऊन. आपण सगळे पंढरीच्या वारकरी की नाही? सध्या बसलो कुठे? देऊत बसलो की नाही? पंढरपूरचं मंदिर दिसतंय की इथून तुम्हाला? आता मनाने दिसलं ना? 240 किलोमीटरचं अंतर या वयात गाठलंय आजीने. आजीने नाही गाठलं, ते तनाने नाही, मनाने. असा वेग आहे. इतका वेगवान तुकाराम महाराज म्हणतात, मी आता हात जोडले त्याला. काय काय करी तो या दुसरीकडे जाऊ नका. सैराट धावतो म्हणे एवढं सांगितलं तर ती दुसरीकडे लक्षणावर अवलंबून असते. लक्षणावर अवलंबून असते. ज्याची जशी लक्षणं असतात ना, त्याच्यात तसं मनात येत असतं. चंचल एवढं विक्षिप्त असणार मन सुद्धा तुकाराम महाराज म्हणतात, मी एवढा भाग्यवान आहे, या मनानं माझ्यावर कृपा केली. मनुराजा Oh,